आणि भगवान विष्णू भगवान शंकराची महाशिवरात्री कधीच चुकत नाही. मिळालं उलट भगवान विष्णूकडे जरी उदारता गुण असला तर त्या उदार गुणापेक्षा त्या उदाराला सुद्धा कधी कधी या उदाराकडे यावं लागतं. मग हा किती उदार असेल विचार करा. हे सूत्रच आहे दोघांच. याला गरज पडली की हे विष्णू संकटात सापडला की धावून कोण येतं? महादेव. आणि महादेव संकटात सापडले की धावून कोण येतं? बरोबर. भस्मासुर गद्दारी केली का नाही? करू द्या ना. केली तर ज्यानं वरदान दिलं त्याच्याच मागं लागला. पण खरं सांगा कैवाराला फोन आलो बरोबर. मोहिनी अवतार कोणाचा आहे? मोहिनी अवतार घ्यावा लागला विष्णूला आणि भगवान शंकराचा कैवार घ्यावा बरोबर आहे. राम लंकेला जाणार आहेत आहे का? लक्ष देऊ. लंकेला जायचं पण आता जायचं कसं? या समुद्रावरून कसं जावं? 3 दिवस बरोबर रामचंद्र उपवासी होते चिंतेमध्ये आहे का? शक्तीच मिळेल, उत्साहच राहिला, नैराश्य काय करावं. आणि मग शेवट पर्याय आठवला. माझ्या संकटाच्या वेळी कोण धावून येतं? माझा भगवान शंकरच येतो. आणि मग समुद्राच्या काठावर सीतेला सोबत घेतलं आणि वाळूचं शिवलिंग तयार केलं. त्याची प्राण प्रतिष्ठा केली, यथाविधी पूजा केली आणि भगवान शंकराचं पूजन अर्चन करून भगवान शंकराने संदेश दिला आणि तिथून पुढे सेतू झाला. त्या शिवलिंगाचं नाव आहे रामेश्वर. काय नाव आहे? रामाने स्थापन केलं होतं ते. अलग लक्षण आहे. तामिळनाडूला आहे सध्या ते समुद्राच्या काठावर. 4 धामापैकी एक धाम आहे. मिळालं. पण आज विष्णूकडे नाही, आज भगवान शंकराकडे जायचंय. कारण पर्वकाळ कुणाचा आहे? ज्याचा पर्वकाळ आहे त्याच्याकडे जायचंय. कारण आज उदार विष्णू नाही, आज भगवान शंकर उदार आहे. त्याला कारण आहे का? कारण आहे का? विष्णू मध्ये उदारता नाही असं नाही, पण भगवान विष्णूच्या उदारतेमध्ये दोष निघाला. आमच्या संतांना दोष म्हणजे देवा. नाहीतर मग सगळे संतांचे प्रमाण उदारपणाचे कोणाला आहे दादा? उदार तो हरी ऐशी कीर्ती बरोबर आहे की नाही? तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभयदान तुझ्यासारखा उदार कोणीच नाही ना. तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभयदान शूर पांडुरंगा. बरोबर आहे ना? पण आज हे सगळे उदारपणाचे गुण महादेवात पाहिजे का? भगवान विष्णूच्या उदार गुणामध्ये दोष आहे. काय दोष आहे माहितीये का? तो उदार आहे
पण आधी घेतो आणि मगच देतो. जेवढे जेवढे ना उदार होऊन दिले का विष्णून, अगोदर कड लावून सोडली आणि पुन्हा दिले. लक्षात चिंतनच बघा, तुम्ही चिंतन करून बघा. बळीला पाताळाचा सम्राट बनवलं. अरे पण अगोदर सगळं हिसकावून घेतलं ना. बळीराजाला पाताळाचा सम्राट बनवलं, पाताळाचं राज्य दिलं. पण पाताळाचं राज्य दिलंस म्हणजे लय मोठी गोष्ट केलीस का? त्याचा अगोदर 3 पावलामध्ये सगळं हिरावून घेतलंस, त्याला भिकारी बनवलंस, त्याला कंगाल बनवलंस आणि मग त्याच्यावर उपकार केलास का? हा तुझा उदारपणा आहे. लक्षात घ्या, दोष आहे त्याच्या उदारपणामध्ये, दोष आहे. तो अगोदर घेतो, असं घेतो. याच्या पुढे जाऊन सांगू का, भरपूर घेतो थोडंच देतो. भरपूर घेतो पण काही माणसं बिझनेस मध्ये हुशार असते, तसा विष्णू बिझनेस मध्ये हुशार आहे आणि आमचा महादेव बिझनेस मध्ये भोळा आहे. लक्षात येते का माझं बोलणं? माणसं बिझनेस मध्ये काही हुशार असतात, महाराज काही होईल पण तोटाच होऊ देत नाही. चतुरातुर शिरोमणी भगवान विष्णू आहे, असा चतुर आहे, त्याचा लॉसच होऊ देत नाही. आणि आमचा भगवान शंकर आहे, कुणी बी येत त्याला जोडपून जात आणि तरी बिचारा नाराज नाही. ऐका बरं, बोळाच. काही माणसं चतुर असतात, चतुर. किती वरून किती नातं जवळच असू द्या गुरुजी, नातं कितीही जवळच असू द्या, खरा बिझनेस करणारा 1 रुपया सुद्धा तोटा मालात होऊ देत नाही. खरे का बोल? आणि ते देताना सांगते, उगाच तुम्ही आपलेत म्हणून द्यायला, अशी पक्की मागून पाचक लावते. दुसऱ्याला देत नाही बरं का मी, दुसऱ्याला देत नाही, ह्याच्या खाली देतच नाही. पण उगाच तुम्ही आपले आहेत जवळचे नात्यातले, आणि खरं सांगू का, येत जा. तुमच्याकडून मला 1 रुपया नाही मिळाला तरी मी खुश आहे, पण दुकानाला येत जा. जाता नाही मरता इतकंच जाणार आहे. पण कधी जर दुसरीकडे जाऊन बघितलं तर तुम्हाला कळलं की कसा उभा नांगूर हाताय 12 बैल. तसला आहे कोण? भगवान विष्णू. भक्तच गाजर दाखवितय, पण ज्याला दाखविलंय त्याला कळतंय. ते म्हणते, देवा तुझे दास होता नाही, अरे बुडविली घरे काही काची विठाला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, धंद्यावाल्याच्या जवळ जायचं जरा टाळायचंच. कसं धंदा करताच आला पाहिजे बरं का, धंदा नाही असं नाही. खरंच धंदा चतुराईनं धंदा कुणी करावा? तुम्हाला नाही काय जमायचं का? नाही जमत. खरंय का? हे खरं सांगा, उगाच चतुर येऊन भोळेपणावर निघलंय. आपल्याला चतुरा तो शिरोमणी हिकडचा आणि भोळा हा, या दोन्हीचं बघायचं. म्हणून दृष्टांत चालले, बाहेर नाहीत आपण. समजू नका महाराज बाहेर गेले. धंदा चतुराईचाच असावा. खरंय हो, त्याचा वादच नाही. पण खरंच धंदा तुका म्हणे हित होय तो हो. महाराज
आपल्याने दुकानं टाकली बिन मोडली बिन त्या धंद्याच्या नादात जमिनी बी गेल्या, धंदा उधारे आले नाही. 5-5 पिढ्या पांज्याचं जे दुकान होतं तेच आता पंतू चलवितोय, तरी दुकान तेच. हे कोणाचा कार्यक्रम? खरंय का खोटंय? 4-4, 5-5 पिढ्यापासून ज्याचं सोन्याचं दुकान आहे ते आज बी त्याचा नातू पंतू चलवितोय, दुकान बदललं नाही. कपड्याचं दुकान 5 पिढ्या 3 पिढ्यापासून जे होतं ते आजही शहराने चालू आहे. वाचा नाव सांगायची गरज नाही. अहो कोणाचे इथे धंदे? सांगायचं का तुम्हाला? माझ्या कशी चतुराई असते. कपड्याची मोठी मोठी दुकान आपली नाही, आपली चलत नाही. त्याला कारण आहे का? मारवाड्याच्या दुकानात बाई साडी घ्यायला गेली का, साडी महिला मंडळीची एक खोड असते, कुठल्या बी बाया सारख्याच असते. साडी घ्यायला गेली की ते मारवाडी गुरुजी साड्या खाली टाकीत असं उकलेणार. ताई ही बघा, ताईनं असं केलं की ताई अशी करते, ताई अशी करते. ती काढा बरं, दुसरी काढतो, टाकतो, काही बाजूला फेकते. 150 साड्या काढल्या. 150 किती? 150 साड्या. जेवढ्या 150 साड्या काढून अशा उकलून फेकल्या. ताईनं हातात घेतले. बया ह्याचं काठ चांगलं सूतच कसं पोटाड्यावणीचं आहे बघा, गेले फेकून. एकीचं सूत चांगलं निघलं तर हिचं सूत बरं आहे. हा हे मग ही चांगल्या सूताची घ्या, सूत बरं आहे, पण काटच का मग कोकणची आई होऊन येते. हे अशा करून करून 150 साड्या बाजूला फेकल्या. तरी बाई कुठं बघती? एवढ्या साड्या काढून फेकल्या आणि शेवट गुरुजी 200 साड्याच्या ढिगाऱ्यावर बाई उठली. नाही बाया एक चांगली. साड्या किती उकलायला लावल्या? 200. एवढ्या साड्या उकलून जर बाई साडी घेत नसन, उठून जात असत तर कसं वाटत असेल होतं? तेवढ्या गाड्या घालायच्या. राग येत नाही तुम्हाला? आला असता का नाही? इमानदारीनं बोलायचं. आला असता का नाही? आला असता ना? तरी ते मारवाडी काय म्हणते नीट आहे का? ताई अहो नसू द्या पसंत, काही अडचण नाही. पुढल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे अनेक सुरतचा भरपूर माल येणार आहे. तुम्ही पुढल्या आठवड्यात नक्की या, तुम्हाला नक्की साडी पसंत पडेल. भारी भारी साड्या बोलवणार आहे मी. हा काही नाही, आता हे नसू द्या पसंत, काही अडचण नाहीये. अरे ताईला चहा द्या रे. ताई चहा पिते आणि पुढल्या आठवड्यात बरोबर माघारी येते. सुरतचा माल यायचा आहे मला. काही नाही, माईच्यानं सुरत फिरत काही नाही. त्या जुन्या साड्या पुढी टाकीत म्हणते ह्या नव्या आल्या. बाई खुश होते, माय गेल्यापेक्षा ह्या चांगल्या आहेत. अगं माय गे का म्हणतात ताई? 4-5 तर मी अशा मध्ये ठेवल्यात घरच्या मंडळीसाठी खास करून आणलेल्या आहेत. मला वाटतं त्यातली एक तुम्हाला द्यावीच. देऊ का? माय मग तर बरं आहे की तुमची म्हणल्यावर. नाही पण जरा पैसे जास्त लागू द्या. पैशाचं काय? नंबर 1च्या हलक्या साड्या त्या मधल्या 5 ठेवल्या. मधल्या ते सांगताय ताई, पण हे 11,000च्या खाली 1 रुपया कमी होत नाही बरं. त्यामुळे त्या 11वर मी हौसाना 11 देणार, तर साडी हीच घेणार. आणि साडी होती फक्त 2,000ची. कितीला ऐकली हो? धंदा याला म्हणते. कळलं? आपलं पोरग जर दुकानात असतं, आपल्या पोराचं जर दुकान असतं आणि बाईनं तेवढ्या साड्या उकळून जर उठून चालली असती, पोरानं बाई बाहेर निघून दिली असती. खरं सांगा. बाहेर तर निघून दिली नसते. बाबाड तोंडी म्हणला असतो, बाबा गाड्या घालीन काय तुला
घ्यायची नव्हती एवढे घाल साडी कळलं. चतुर आहे, चतुर आहे. पण एक लक्षात ठेव ना, एक चतुर आहे, माझा असो नाही तर तुझा असो. अरे बहीण मानलीस ना द्रौपदी, नातं बघ, बहीण मानलीस, बहिणीला सुद्धा सोडलं नाही. लक्षात येतं का माझं बोलणं? मी दृष्टांत सांगतो म्हणजे फालतू सांगत नाही. याचा धंदाच असा आहे, गोड बोलायचं, माझीच म्हणायचं, बहीणच म्हणायचं, पण टाईम आला की आधी दे मग देतो म्हणायचं. विडाला बहिणीला द्यावं लागतं का घ्यावं लागतं? अरे मागे भाजी पान मागे भाजी धंदा कळाला काय? माझीच म्हणायचं, बहीण आहे माझी, काय मोठेपणानं सांगायचं, द्रौपदी माझी बहीण आहे. आणि बहिणीवर वेळ आली आणि त्या वेळेमध्ये यानं त्याचं ब्रीद दाखवलं बहिणीला. द्रौपदी भले तो माझी बहीण आहे पण माझ्या धंद्याचं तत्व आहे हे. द्रौपदी म्हणली, अरे हे टाईम आहे का देवा काढायचं? ते मला काही बी असलं, गंदा आहे लेकिन गंदा आहे. वाक्य कळलं का? भले गंदा आहे लेकिन गंदा. भले तुम्हाला वाईट म्हण पण माझा धंदाचा असा, मी आधी घेतल्याशिवाय देत काही कावाय आपण मला द्यावा लागतं. अरे किती जणांनी असं केलं? त्याचं ब्रीदच आहे महाराज. हरिश्चंद्राला सत्यवादी म्हणून कीर्ती दिली, अरे पण सगळं वैभव हिरवून देऊन भिकारी केलं रे आणि मग दिलंय विडाला. सुदाम्याला सोन्याची नगरी दिली हे दिसतंय रे, पण अगोदर किती गाजलंय हे तुम्हाला सांगू का? देवानं जेवढ्या जेवढ्यांना दिलंय, तुम्हाला फक्त देणं दिसत असेल, त्याचं घेतलेलं बघा, त्या दिलेल्याचा सुद्धा त्याला उपयोग नाही. इतकं त्याचं वर पडून काय सांगावं, अशी किती आणि कुठलाही भक्त दाखवा मला विष्णूचा, असं सहज दिलंय त्यानं, सहज. कमी घेतलंय जास्त दिलंय असं झालंय का? जास्त घेतलंय कमी दिलंय? जास्त घेतलंय. आम्हाला म्हणावं लागतंय जन्मोजन्मी आम्ही प्रमाण पाटेल तुम्हाला एका जन्म बी भागत नाही दादा. मर म्हणतंय, डबल जन्माला ये आणि पुन्हा माझी भक्ती कर. एक नाही असे कोटी जन्म घेऊन माझी भक्ती कर, तेव्हा मी एकदा कृपा करतो. अरे काय पद्धत आहे ही? ते उदारपणा झाला गुरुजी. हे उदारपणा नाही, म्हणायला उदारपणा आहे. संतांनी देवाला सांगितलंच, अरे चुकीचं आहे तुझं हे सगळं, खोटं ब्रीद वागवतोस तू. भांडले नाहीत का संत देवाला? थुंद झाला तुझा दरबार. काय मोठेपणा मिरवतोस? खोटा तुझा मोठेपणा. आम्हाला कळला, आम्ही जगाला सांगणार. अरे जे गट हाती घेऊन दौंडी पिटविन ते गेलो. दौंडी नाही दिली तुझ्या नावची तर आमचं नाव नाही. लबाड आहेस तू एक नंबरचा.
एकटाच पाडला. दादाने आता बरोबर गटवलं. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव. काय दिलंस तू कोणाला? फुकट काय दिलंस? भांडले का नाही? नलराजाची काय फजिती केलीस? अरे नलराजा दमयंती एक वस्त्र दोघात. ही फजिती नलराजाची तू केलीस. हरिश्चंद्राची तेवढीच केलीस, सुदामाची तेवढीच केलीस, कोणाची नाही केलीस. बळीचं काय ठेवलंस? हा, त्याचा जीव घेतलास. तुका म्हणे बळी जीव दिला, म्हणे की मी बळीला पाताळाचा राजा बनवलास. काय असला उदारपणा? तुला बाडायस, खोटं बोलतोस आणि खोटा मोठेपणा मिरवतोस. लय उदार आहे म्हणून, पण जगाला मिरव. आमच्यापाशी उघडा पडलास. आम्ही नाही सोडणार. हे आज जरा कसं तरीच वाटायला असतं का खरं पटायला? हे देवाचा दोष आहे का आरोप आहे? हेच तर भानकडे. हिंमत आहे का तुमची देवाचा दोष काढायला? आहेच नाही असं. घेतो भरपूर, देतो थोडस, आणि तेवढ्याचा मोठेपणा दाखवतो. ते आजकाल नाही का ते निघलेलं नेते मंडळीच्या वाढदिवसाला रुग्णांना फळे वाटव. फळे काय? नाशकी किळ. ते एकच किळ एका रुग्णाच्या हातात. त्याचे फोटो, रुग्णांना फळे वाटव दादांच्या वाढदिवसानिमित्त. सगळ्या पेपरले तेच फोटो. काय उदारपणा. आणि फळ तसं देवा तुझा औदार्य गुण आहे ना, तो तुला शोभत नाही. तो औदार्य गुण शोभतो माझ्या महादेवाला. त्याचं कारण आहे, तो धंद्यात चतुर आहेस. माझं माझं म्हणतो सन्नापा खातोस. माझा महादेव कोणी जरी असला, तो माझं बी म्हणत नाही, तुझं बी म्हणत नाही, जात बी म्हणत नाही, पात बी म्हणत नाही, बालक म्हणत नाही, मोठा म्हणत नाही, काहीच नाही. जो आला त्याला महादेवाला जवळचं देणं वेगळं, बरोबर आहे. पद देणं वेगळं का आपलंच पद देणं वेगळं? बोला, बरोबर आहे. भगवान शंकर अशी पद वाटीत नाही. एक जणानं भगवान शंकराचं पदच मागितलं, पदच दिलं स्वतःच. असा एकच देव. आणि भगवान विष्णूला जर सांगितलं, त्याला जर कोणी म्हणलं ना तुमचं पद द्या, काटाच काढतो. त्याला जर खवळीलं ना कोणी, काटाच काढतो. मग काही असं कपट कारस्थान पूर्व काही करतो, पण त्याच्या पदावर जर आज आली का महाराज सोडतच नाही. आणि आमचा भोळा राजा असा आहे महाराज, एक जणांना आत्मलिंग मागवलं. तुम्हाला माहिती आहे काय आत्मलिंग काय? ते तुम्हाला माहित नसेल म्हणून तुम्हाला गांभीर्य वाटत नसेल. आत्मलिंग महादेवाचा अशी गोष्ट आहे, ते आत्मलिंग ज्याच्याकडे जाईल तो महादेव. कळलं का तुम्हाला? आत्मलिंग शक्ती ज्याच्याकडे जाईल तो पुन्हा तो महादेव. आणि रावणानं महादेवाला काय मागितलं? म्हणजे मलाच महादेव व्हायचं. कोणीतरी देईल का? दिलं का नाही दिलं? हा, ते पुढं नारदानं कुटाणा केला ते नाही. त्यांना आता कसं होऊ देतील महाराज? शेवटी आता रावणासारखा मूर्ख माणूस जर महादेवाची शक्ती घेऊन बसला तर हाहाकार उडल ना. म्हणून ते नारदांना पुढं करून ते कारस्थान करून ते तिथंच खाली ठेवायला लावलं. एक आता तुम्हाला माहिती आहे काय, सांगायची गरज नाही. कारण महादेवाने सांगितलं होतं, रावणा आत्मलिंग मी तुला देतो, माझा लाडका भक्त आहेस, फक्त पत्ते एकच पाळ. जोपर्यंत ह्याची प्राणप्रतिष्ठा जिथं करायची लंकेत तिथं नेल्याशिवाय मध्ये कुठं खाली ठेवू. कारण जिथं ठेवशील तिथंच हे गुप्त. मग ते मध्ये मग ते
त्याला ते लघुशंका आली वगैरे ती कथा तुम्हाला माहिती आहे का? सांगायची काही गरज नाही, वेळ कशाला घालवायचा, माहिती आहे तुम्हाला. लघुशंका आली, घ्यायला कोणीच नव्हतं. गणपती बाप्पा गुरं सांभाळायच्या गुराख्याच्या रूपानं तिथं होते. बळस त्याच्याकडे दिलं, लघुशंका लांबली, गणपती बाप्पानं दिलं खाली गेलं. गावते सांगितलं. सांगायचं तात्पर्य आहे का? आत्मलिंग मागितलं, भगवान शंकर नाही म्हणले. याच्या पुढं आहे का? इकडचा उदार आहे का? कोणता? विष्णू आणि त्याचे जे अवतार महाराज. त्याच्या बायको जर कुणी वाईट नजर टाकली ना त्याच्या बायकोवर, तर तो खलास सगळं फुटाफुटीत आहे बघा. रामायण कशाचं आहे? रामायण कशानं वाढलंय? बरोबर आहे ना? 18 पद्म वानर, सगळ्या राक्षसाचा कुळाचा नाश, शेतो बांधायचा, हे सगळे कुटाने फक्त एका गोष्टीसाठी झालं, ह्याच्या बायकोला खवळीला रावलं. ते म्हणते डायरेक्ट घरात हात सोडीत. इतका चतुर आहे. आणि आमच्या भगवान शंकराला बायको मागितली एक जण. खरंय का कुठे? डायरेक्ट म्हणला तू मूर्ख, मला तुमची बायको दे. एकानं बायको नेली म्हणून एवढं रामायण वाढवलं आणि एकानं मागितली, देऊन टाकली लगेच. जमा काय तो बी रावणच होता मागणारा. कोण होता? रावणच होता. काही गरज होती का? नारद आले एक दिवशी रावणच्या लंकेमध्ये आणि 80,000 बायका पाया पडायला आल्या. आणि रावण गर्वात म्हणला, नारद स्वामी कशा आहेत माझ्या पत्न्या सुंदर, 80,000 आहेत अशा. नारद म्हणले एकीला बी कळा नाही. ही असली माणसं लय चित्र बोलत बोलत ठिणगी टाकू. रावण म्हणला काय म्हणला, तुला कशाला सुंदर दिसायलात? म्हणले जगात सुंदर फक्त एकच, ती आहे का तुझ्याकडं? तर बोलायचं. जगात सुंदर स्त्री फक्त एकच आहे, तिचं नाव आहे पार्वती. रावण म्हणला मग तिला आणायचं काय अवघड, ती माझ्याकडे असलीच पाहिजे. नारद म्हणले बघू मिळाली तर. त्यानंतर तपश्चर्या केली, महादेवाला प्रसन्न केलं. महादेव म्हणले तथास्तु वरमब्रूही, जे मागतील ते दिलं. बोल. हे घोटाळा आहे हो. त्या भस्मासुराला बी देताना विचार करावा का नाही? विचारच नाही हो. अरे किती भोळेपणा. मग त्याला देताना कळू नका, याला वरदान द्यायलोय मी, डोक्यावर हात ठेवला माणूस, तो डोक्यावर हात ठेवलास की भस्म होईल, आणि जो माझ्याच ठेवला तो, हे कळू नाही का? कळावा का नाही? मग कळालं काय म्हणून भोळा आहे. ते कळालं असतं तर माझ्या राजाला भोळ कोण म्हटलं असतं? दुसरा भोळा नाही महाराज. वर्णन केलंय, नुसता साधा नाही, इथला तिथला भोळा नाही. शिवा भोळा
सिल्की वाटणे कोणतं उचली तर चॅप्टर का बोळ कोणी बोला ना सगळी सावज दिसायली सिल्की वाटणी नंबर 1 वाटणी कोण उचली तो चतुर चतुर बरोबर आहे का नाही आणि हलकं खारपाड चिबडाणार ते कोणाला बरोबर आहे का नाही ते वाटणी करताना त्याने एक दोन बोलायला आणले असते त्या बोहळ्याला जी वाटणी दिली का वा 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 नंबर 1 रान मिळालं बरं तुला ती 2 दुसरी चॅप्टर त्यानं सोबत आणले आणि त्या बोळ्याला काय कळत नाही त्याला वाटतं खरंच नंबर 1 आहे काय ते आणि मग त्याला पेरल्यावर कळत सिल्की वाटणी असली तर चॅप्टर महाराज ते आणलं तर आले येणार ते होणार कोणाला बोळ्याला आता पुढलं ऐका ना समुद्र मंथनातून वस्तू निघलेल्या वाटण्या झाल्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले गुरुजी रत्न होते ना ते ज्या 14 रत्नाला काढण्यासाठी देवन दानव झटत होते जी एकमेकाचं तोंड बघत नव्हते वैर आडवैर देवाचं राक्षसाचं पण 14 रत्न काढण्यासाठी महाराज युती झाली त्यांची म्हणले तुम्ही अर्ध घ्या ना आम्ही अर्ध घेतो भांडणं नको खेळायची खायचं म्हणल्यावर कुठं बी युत्या होत्यात काही नाही पहिल्यापासून नाही ते ठरलेलं आणि मग ते काय झालं वस्तू निघायल्या महाराज त्याच्यासाठी भांडणं खरं सांगा बरं शेलक्या 14 रत्नापैकी शेलक्या वस्तू पुन्हा उचलली तो अहो पारिजातक देवाने बरोबर आहे ऐरावत देवाने उच्चैश्रवा घोडा देवाने अमृत देवाने लक्ष्मी लक्षात येते का शेलक्या वाटणे शेलक्या आता मला सांगा सगळ्यांनी शेल्क 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 उचललं आणि महाराज समुद्र मंथनातून विष निघालं विष कोणीतरी घ्यायला तयार झालं अहो लक्ष्मी निघल्याबरोबर पळताच आला कोण आला का नाही सगळ्यांना वाटत होतं लक्ष्मी आम्हाला मिळालं राक्षसांना वाटायचं अरे लक्ष्मी आहे ना ती महाराज राक्षसांना बी वाटायला लक्ष्मी आपल्याला मिळाली देवांना ह्या 33 कोटी सगळ्यांची भांडणं ही सगळी बाजूला ठेवली आणि कोण घेऊन गेला चतुर ते विसरायचं नाही आणि उचलली त्याने आणि विष कुणाच्या वाट्याला खरंय का खोटं आहे कसपटाची वाटणी सोपं नव्हतं ना ते पचवायचं अरे कोणीच पुढे याय ना त्याला घ्यायला कोण येतो विष पचवायचंय ते अप्सरा उचलली रंभा उचलली कल्पतरू उचलला ऐरावत उचलला शेलक्या वाटण्या सगळ्यांनी उचलल्या आणि विष घ्यायला कुणीच तयार नाही मग म्हणले आता ही पडलेली वाटणी कोणाला द्यावर हे तर कुणीच घ्याय नाही म्हणले चला बोळ्याला देऊ बोळ्याला देऊ म्हणजे दुसरं कोण घेणार आहे हे कोणाच्या हे जे कुणीच उचलीत नाही ते कोणाच्या गळ्यात मग काय सांगावं आणि मग सगळेजण त्याला मगाच्या सांगितल्यासारखं वा वा नंबर 1 वाटणी तसं आमच्या भोळ्या राजाला फुगविलं म्हणले देवा तुमच्याशिवाय हे कोण देणार आहे हे विष तुमच्याशिवाय कोण देणार आमची ताकद आहे का पचवायची हे पचवू फक्त तुम्ही शकता कळावा का नाही हे मुदाम ही चॅप्टर जमून आले ते माझ्या गळ्यात घालत कळालं
नाही कळालं, मोठेपणा दिला आणि मोठेपणा दिला भोळा राजाला आणि ते विष घेतलं. हाल आहे, काळकूट म्हणतात त्याला. पृथ्वी नष्ट केली असती त्यानं 14 बोनचं ते गिळलं नसतं तर. चाळीस सुटलं होतं आणि उचललं आणि पिला भगवान शंकर. महाराज इथं धरलं. महाराज विषय की होतं, विचार करा ना तुम्ही. विष प्रभाव दाखवणार का नाही? महाराज साऱ्या कंठाचा दहा झाला हो महादेवाच्या. आग झाली आग. आणि काय करावं कळलं. गळा निळा झाला हो, निळा झाला. एक नाव आहे माझ्या महादेवाचं, नीलकंठ. शंकरे धरिले हळा हळा, तेने निळवर्ण झाला गळा. बरे त्याले नाही गोपाळा, भक्त वत्सला गोविंदा. ते विष माझा भोळा राजा पेलं आणि गळ्याचा दहा झाला. आग पडली आग. काय करावं काय करावं. आणि मग त्या कंठाचा दाह कमी करण्यासाठी काय काय केलं. बर्फात जाऊन बसला की हिमालयामध्ये, गार लागल तिथं तरी नाही शीतळता प्राप्त झाली. थंड असलेला वासुकी कंठाला गुंडाळला साप तरी गळा थंड नाही झाला. चंद्र शीतल आहे म्हणून मस्तकावर धारण केला तरी शीतळता नाही. एवढं हालहाल विचित्र होतं ते. थंड असणारी गंगा, गंगेचं पाणी थंड आहे, मस्तकामध्ये धारण केली. तरी बी नाही हो, एवढी बेजारी झाली. बरं एवढा ताप झालाय महादेवाला विषानं. सोपं नाही ते विष पचवणं आणि तेवढं विष पचवणं. पण ते पचवलं की हो कुणा भोळ्या राजानं पचवलं हो शेवटी. आणि बाकी सगळे चारजी होते का ती सगळी बाजूला. तात्पर्य कळालंय तुम्हाला. आज तुलना चालली आहे दोघांची. विष्णूनं विष नाही घेतलं, लक्ष्मी उचलली घेऊन गेला. विष महादेवाला. चला बोला मग, उदार कोण हो? बरोबर आहे का नाही? उदार फक्त महादेव. अरे महाशिवरात्रीच्या कथेमध्ये कथा आली. महाशिवरात्रीची कथा. ते पारदेश शिकारायला गेलं.